जैन समाजाच्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं विलेपार्ले पूर्व इथलं 108 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर महापालिकेनं उद्ध्वस्त केल्यानं जैन समुदायाच्या भावना दुखावल्यात। दरम्यान जैन समाजाकडून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाला तक्रारी प्राप्त झाल्यात। या तक्रारींच्या अनुषंगानं आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांच्या निर्देशानुसार तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे। सकाळी 10:30 वाजता आयोगाच्या कार्यालयात ही सुनावणी पार पडेल। या सुनावणीच्या वेळी महानगरपालिका आयुक्त, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि इतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले गेलेत। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, नक्कीच श्रद्धा, आपण पाहिलं तर जैन मंदिरावरती ज्या पद्धतीने पालिकेने तोडक कारवाई केली त्यानंतर जैन समुदाय मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरला होता। त्यांच्या अनेकांच्या भावना या देखील दुखावल्या गेल्या होत्या आणि याच विरोधात जैन समुदायाकडनं या प्रकरणी अल्पसंख्याक आयोगाकडे अनेक तक्रारी केल्या होत्या आणि या तक्रारीच्या अनुषंगानेच आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी ही तातडीची सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। 10:30च्या सुमारास इथे यांच्या कार्यालयात पार पडेल आणि या सुनावणी वेळी महानगरपालिकेचे आयुक्त त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना देखील या सुनावणीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे उच्च न्यायालयात देखील पालिकेच्या या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यासंदर्भात देखील हालचाली करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच हा विषय कुठेतरी प्रतिष्ठेचा बनलेला आहे जैन समुदायासाठी आणि त्याविरोधात जैन समुदाय हा पूर्ण ताकदीनिशी न्यायालयात देखील लढताना पाहायला मिळतोय। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।